वसतिगृह की भग्न इमारत, सामाजिक न्याय विभागाचा निष्काळजीपणा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नरकयातना, सामाजिक कार्यकर्ते आक्रमक। जालना शहरातील संत रामदास शासकीय मुलांचं वसतिगृह आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचं वसतिगृह यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचं चित्र समोर आलंय। बुधवार 20 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना नरकयातना सहन कराव्या लागत असून वसतिगृह नावापुरतंच उरलंय की काय असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। दरम्यान सदरील वसतिगृह तात्काळ इतरत्र हलविण्यात यावे आणि इमारतीची दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अनिल मिसाळ यांनी केली। पावसाळा तोंडावर आला असताना या वसतिगृहाच्या इमारती पूर्णपणे गळक्या बनल्यात। छतांमधून पाणी थेट विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये झिरपत असून अनेक खोल्यांमध्ये पावसाचं पाणी साचतंय। काही ठिकाणी खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी खिडक्याच अस्तित्वात नाहीत। परिणामी विद्यार्थी कपडे, गोण्या, चिंध्या बांधून पावसापासून आणि मच्छरांपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतायत। ही परिस्थिती एखाद्या सरकारी वसतिगृहाची नसून भग्नावस्थेतील इमारतीची असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होतीये। उन्हाळ्यात असह्य उकाडा, पावसाळ्यात गळणारे छत आणि हिवाळ्यात बोचरी थंडी अशा तिहेरी संकटात विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे। अनेक खोल्यातील पंखे बंद अवस्थेत असून दरवाजांची अवस्था देखील बिकट आहे। मूलभूत सुविधांचा पूर्णपणे अभाव असूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। जालना शहरामध्ये जे 2 वसतिगृह आहेत मुलांचे, त्या वसतिगृहाच्या इमारती अत्यंत धोकादायक झालेल्या आहेत। त्या संदर्भामध्ये SFI संघटनेनं वारंवार मागणीसुद्धा केली आहे, पण आज जेव्हा आम्ही बघतो तर त्या माणसं राहण्यासाठी धोकादायक झाल्या आहेत। म्हणून त्या बिल्डिंगमधून तत्काळ विद्यार्थी शिफ्ट करावेत। म्हणजे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना भाड्याने बिल्डिंग का घेऊन होईना विद्यार्थी त्या ठिकाणी शिफ्ट केले पाहिजेत आणि त्या बिल्डिंग्स डिसेंबल करून नव्या बिल्डिंग तिथे उभारल्या पाहिजेत। त्याचबरोबर जास्त क्षमतेनं विद्यार्थी बसतील अशा इमारती या ठिकाणी उभारल्या पाहिजेत। काय नाव आपलं? ॲडव्होकेट अनिल मिसाळ।